सध्या जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट हे श्रेयस अय्यर बाबत एक महत्वाचा निर्णय घेणार आहेत असं दिसत आहे. एशिया कपची जी टीम सिलेक्ट झाली त्या टीम मध्ये श्रेयस अय्यरला घेण्यात आलं नाही आणि त्याच्यानंतर जे काही आग लागली, जे काही वादळ उठलं ना, एक्स प्लेयर्स असतील, एक्सपर्ट्स असतील, क्रिकेट फॅन्स असतील, सगळेच बीसीसीआयला आणि टीम मॅनेजमेंटला शिवाय घालत होते. आणि त्याच्यामुळे ही जी आग लागली होती, जे वादळ उठलं होतं ना, ते शांत करण्यासाठी बीसीसीआय श्रेयस अय्यर बाबत एक महत्वाचा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. सध्या जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला वन डेचा ओडीआयचा कॅप्टन केलं जाणार आहे असं दिसतंय. पहिले तर शुभमन गिलचंच नाव पुढे येत होतं, पण एशिया कप नंतर आता सगळ्यात नाव जे पुढे आलेलं आहे ते आहे श्रेयस अय्यरचं. म्हणजे आता रोहित शर्माकडे ओडीआयची जी कॅप्टन्सी आहे ती कॅप्टन्सी रोहित शर्माकडे आता राहणार नाही असं दिसतंय. म्हणजे प्लेअर म्हणून तो खेळू शकेल, प्लेअर म्हणून तरी अजून त्याचा काही निर्णय झालेला नाही, पण कॅप्टन म्हणून तरी तो आता पुढे राहणार नाही असं दिसतंय. आणि रोहित शर्मा नंतर शुभमन गिलला नाही तर श्रेयस अय्यरलाच कॅप्टन केलं जाणार आहे. वनडेचा जो वर्ल्ड कप आहे त्याला अजून 2 वर्ष आहेत. 2027 मध्ये वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या वर्ल्ड कपला लक्षात ठेवून जी टीम बनवली जाणार आहे त्या टीमचा श्रेयस अय्यरच कॅप्टन असेल असं त्या रिपोर्टनुसार दिसत आहे. श्रेयस अय्यरला वनडेचं कॅप्टन केलं जाईल वगैरे ते ठीक आहे, पण एशिया कपचं काय, T20 टीमचं काय, वन डे टीमचं कॅप्टन करून श्रेयस अय्यरचं आता जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघू शकतं का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यर तिन्ही फॉर्मॅटचा प्लेअर आहे का? तिन्ही फॉर्मॅट म्हणजे टेस्टमध्ये, वन डे मध्ये, T20 मध्ये, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तो टीममध्ये असला पाहिजे की नसला पाहिजे?